होळीच्या दिवशी प्रत्येक घरात नैवेद्यासाठी खास पुरणाचीच पोळी केली जाते। तर आज आपण मऊ लुसलुशीत अशी पुरणाची पोळी कशी करायची ते बघणार आहोत। अशी ही पुरणाची पोळी बनवायला अतिशय सोपी आहे। त्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरा डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घेतली होती आणि अर्धा तासासाठी भिजत ठेवली होती। ही डाळ आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। त्यासाठी 2 वाटी पाणी घालायचं आहे, थोडंसं तेल घालायचं आणि चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे आणि कुकरच्या आपल्याला एक 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। आता रंग छान यावा यासाठी मी पाव चमचा हळद घातली। आता आपण पोळीसाठी कणिक भिजवून घेऊया। त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते आपल्याला चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये 2 चमचे मैदा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला अशी चिमूटभर हळद घालायची आणि या हळदीच्या पाण्यानेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। अशी पाण्यात हळद मिक्स करून घातल्यामुळे एकतर ती सगळीकडे लागली जाते। इथे आपल्याला पीठ जे आहे ना ते चाळूनच घ्यायचं आहे, म्हणजे पोळ्या ज्या आहेत ना त्या अगदी मऊ लुसलुशीत होतात। आता थोडंसं तेल घालायचं आणि परत एकदा ही कणिक आपल्याला चांगली अशी मळून घ्यायची आहे। इथे बघा अशी मऊसूत कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। आता यावरती असा ओला कपडा टाकायचा आणि त्यावरती आपल्याला परत एक झाकण ठेवायचं आहे आणि एक 15 ते 20 मिनिटं ही कणिक आपल्याला अशीच भिजू द्यायची आहे। आता तोपर्यंत आपण डाळ शिजली की नाही ते बघूया। हे बघा, डाळ अशी चाळणीवरती काढून घ्यायची। इथे आपली डाळ मस्त जशी शिजलेली आहे। डाळ थोडा वेळ भिजत ठेवली ना की अशी छान शिजली जाते। आता हे जे पाणी आहे ना ते पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी वापरायचं आहे, म्हणून कुकरमध्ये आपल्याला 1 वाटीसाठी 2 वाटी पाणी घालायचं, म्हणजे हे पाणी जे आहे ना ते कटाच्या आमटीसाठी वापरता येतं। आता पुरण शिजवण्यासाठी इथे आपल्याला जाड बुडाचीच कढई घ्यायची आहे। आता 1 वाटी आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आणि हे पुरण आपल्याला मध्यम आचेवरती चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी गूळ देखील घालू शकता। आता हे पुरण आपल्याला एकसारखं असं हलवून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवरती हे पुरण शिजवून घ्यायचं आहे। आता पुरण बघा इथे कसं पातळ झालेलं आहे, पण जसं जसं पुरण शिजत जाणार ना तसं तसं ते घट्ट होत जातं। आता हे पुरण चांगलं असं घट्ट होईपर्यंत एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे 1 चमचा वेलची पूड घालायची आणि परत एकदा ही वेलची पूड या पुरणामध्ये चांगली अशी मिसळून घ्यायची आहे। आता पुरण झालं की नाही कसं ओळखायचं, तर त्यासाठी काय करायचं, हा जो चमचा आहे ना तो यामध्ये आपल्याला असा उभा करायचा। इथे बघा, म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे। आता हे पुरण आपल्याला लगेचच असं चाळणीवरती काढून घ्यायचं आणि फुलपात्राच्या साहाय्याने आपल्याला हे असं चाळून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच हे पटपट आपल्याला करून घ्यायचं आहे। इथे आता आपली कणिक देखील चांगली अशी भिजली गेलेली आहे। थोडंसं तेल लावायचं आणि परत एकदा ही कणिक चांगली अशी मळून घ्यायची आहे। आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि हाताने अशी वाटी करायची। खालची जी बाजू आहे ना ती थोडीशी जाड ठेवायची आणि त्यामध्ये असं पुरण भरायचं आणि अंगठ्याने आपल्याला हे पुरण असं खाली ढकलत जायचं आहे। आता ही जी वरची बाजू आहे ना ती अशी आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि हातानेच आपल्याला थोडंसं असं पसरट करून घ्यायचं, म्हणजे पुरण जे आहे ना ते सगळीकडं एकसारखं असं पसरलं जातं। हे बघा, या पद्धतीने असं पसरून घ्यायचं आहे। आता पोळपाटावर थोडंसं पीठ घालायचं आणि ही पोळी आपल्याला आता अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे। आता खूप जोर देऊन जर पोळी लाटली ना तर पुरण बाहेर येऊ शकतं। इथे आता आपला तवा देखील गरम झालेला आहे। तव्याला थोडंसं तूप लावायचं आणि त्यावर ही पोळी घालायची, म्हणजे पोळी खाली चिकटत नाही। आणि दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला भाजून घ्यायची आहे। मध्यम आचेवरतीच या पोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत आणि वरनं असं तूप सोडायचं, म्हणजे पोळी आपली छान अशी टम्म फुगते। पुरणपोळी करताना पीठ जे आहे ना ते नेहमी चाळून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडासा मैदा घालायचा, म्हणजे तुमच्या देखील पोळ्या छान अशा मऊ लुसलुशीत होतील। तर तुम्हाला ही पोळी बनवायची पद्धत कशी वाटली ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा